सध्या देशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून सुशिक्षित नागरिकही याला बळी पडत आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सायबर पोलीस स्टेशनने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सायबर गुन्हेगार स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा न्यायालयाचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांना व्हिडिओ कॉल करतात। तुमच्या नावावर अंमली पदार्थाचे पार्सल आले आहे किंवा तुमचे बँक खाते मनी लॉन्ड्रिंग मध्ये वापरले गेले आहे अशी भीती दाखवून तुम्हाला डिजिटल अटक झाल्याचे सांगितले जाते। प्रकरण मिटवण्यासाठी तातडीने ऑनलाईन पैसे भरण्याचा दबाव टाकला जातो। सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी जनतेला आवाहन करताना स्पष्ट केले की भारतात डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर संकल्पना अस्तित्वात नाही। कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही। संशयास्पद कॉल आल्यास घाबरू नका। आपली बँक माहिती, OTP किंवा आधार तपशील कोणालाही देऊ नका। जर तुमची किंवा ओळखीच्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल तर वेळ न घालवता तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा। तसेच www.cybercrime.government.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा। अमरावती सायबर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन तक्रार करा। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणारी लूट टाळण्यासाठी नागरिकांनी केवळ सावध राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे। कोणताही संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन महेंद्र अंभोरे यांनी केले आहे। अलीकडे देशभरात डिजिटल अरेस्ट या नावाचा एक प्रकार खूप प्रमाणात बघायला मिळत आहे। डिजिटल अरेस्ट यामध्ये जे सायबर गुन्हेगार आहेत हे नागरिकांना कॉल करतात की तुमच्या नावाने काही ड्रग्ज पार्सल आलेलं आहे किंवा सायबर रिलेटेड गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल आहे किंवा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल आहे आणि तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट केलेली आहे आणि डिजिटल अरेस्ट केलेली आहे असं भासवण्यासाठी जे सायबर गुन्हेगार आहेत ते समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करतात, व्हॉट्सअप कॉल करतात किंवा साधा फोन कॉल करतात आणि भासवतात की आम्ही एकतर CBI कडून बोलत आहोत, न्यायालयातून बोलत आहोत किंवा पोलीस बोलत आहोत, ED बोलत आहोत आणि तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट केली। प्रकरण जर तुम्हाला मिटवायचं असेल तर तुम्ही एवढी अमाऊंट आम्हाला द्या किंवा आमच्यासोबत OTP शेअर करा। आणि अशा सायबर गुन्हेगाराला घाबरून बरेचसे नागरिक हे खरोखर यांना नॉलेज नसल्यामुळे आपण डिजिटल अरेस्ट झालो अशी भावना बाळगतात आणि ते गुन्हेगारांना स्वतः मनी ट्रान्सफर करतात आणि याची वाच्यता कोणालाही करत नाही। तर यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही आणि कोणती शासकीय यंत्रणा, पोलीस, ED किंवा न्यायालय हे तुम्हाला फोन कॉल करणार नाही आणि व्हिडिओ कॉलवर तुम्हाला प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची डिमांड करणार नाही। त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही जर कॉल आला तर नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीसची जी वेबसाईट आहे cybercrime.gov.in यावर त्यांनी तक्रार नोंदवावी व सदरची घटना लगेच पोलिसांच्या लक्षात आणून द्यावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।